नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण एका थोर संतांच्या गहन रहस्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी मराठी संस्कृतीच्या आणि वारकरी संप्रदायाला नाण्याचा अखंड दीप लावला। संत ज्ञानेश्वर महाराज त्यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली, पण या समाधीशी एक गूढ रहस्य जोडलेले आहे, जे 250 वर्षानंतर उलगडलं। संत एकनाथ महाराजांच्या स्वप्न आणि अजान वृक्षाच्या मुळांचा चमत्कार। हा व्हिडिओ तुम्हाला माऊलींच्या आध्यात्मिक प्रवासात घेऊन जाणार आहे। जर तुम्हाला अशा प्रेरणादायी कथा आवडत असतील तर आत्ताच खालील सबस्क्राइब बटन दाबा, बेल आयकॉन चालू करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा। खालील कमेंट्समध्ये तुम्हाला याबद्दल काय वाटते ते नक्की सांगा आणि चला या गहन प्रवासाला सुरुवात करूया। संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये आळंदी येथे झाला। त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई हे भागवत धर्माचे उपासक होते। लहानपणी अनेक संकटांना सामोरे जावे लागले, तरी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या बुद्धीने आणि भक्तीने समाजाला प्रेरणा दिली। वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जी भगवद्गीतेची मराठीत सोपी आणि सुंदर भाषा आहे। त्यांचा अमृतानुभव हा ग्रंथ अद्वैत वेदांतांचा गहन विचार मांडतो। इसवी सन 1296 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिर परिसरात पिंपळाच्या झाडाखाली संजीवन समाधी घेतली। संजीवन समाधी म्हणजे काही एक प्राचीन योगिक प्रथा आहे, ज्यात योगी स्वच्छने आपले शरीर सोडतो आणि आपली चेतना आणि विश्व चेतनेत विलीन करतो। वारकरी संप्रदायात असे मानले जाते की ज्ञानेश्वर माऊलींची आध्यात्मिक शक्ती आजही त्या समाधीस्थळी जिवंत आहे आणि तेथे जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्यांचे दर्शन होते। आता येतो त्यांच्या रहस्याकडे, ज्याने या समाधीला एक गूढ आयाम दिला। सुमारे 250 वर्षानंतर म्हणजे 16व्या शतकात संत एकनाथ महाराजांना एक स्वप्न पडले। एकनाथ महाराजांनी हे ज्ञानेश्वर महाराजांचे थोर अनुयायी होते आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख संत होते। त्यांनी भावार्थ रामायण आणि एकनाथी भागवत यासारखे ग्रंथ रचले। या स्वप्नात ज्ञानेश्वर माऊलींनी दर्शन देऊन सांगितले की आळंदीतील माझ्या समाधीस्थळी असलेल्या अजान वृक्षाच्या मुळे माझ्या कंठांपर्यंत पोहोचल्या आहेत। मला यामुळे त्रास होत आहे। संत एकनाथ महाराजांनी तात्काळ आळंदीला गेले। त्यांनी पाहिलं, खरोखर पिंपळाच्या झाडाच्या मुळे समाधीपर्यंत पोहोचल्या होत्या। त्यांनी काही उपाययोजना केल्या आणि त्यामुळे माऊलींना सुकाळ झाला। ही कथा केवळ एक घटना नाही, तर ती ज्ञानेश्वर माऊलींच्या चिरस्थायी आध्यात्मिक उपस्थितीत एक प्रतीक आहे। पिंपळाच्या मुळांचा उल्लेख प्रतिकात्मक आहे, ज्यामुळे मुळे जमिनीवर खोलवर रुजतात। त्याप्रमाणे माऊलींचे विचार आणि शिकवण समाजाच्या मुळापर्यंत पोहोचले आहेत। वारकरी भक्तांचा असा विश्वास आहे की माऊली आजही त्या समाधीस्थळी जिवंत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद प्रत्येक भक्ताला मिळतात। पिंपळाचे झाड भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते। ते ज्ञान, दीर्घायुष्य आणि आध्यात्मिक शक्तींचे प्रतीक आहे। आळंदीतील हे पिंपळाचे झाड समाधीस्थळ हे ज्ञानेश्वर माऊलींच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे केंद्र आहे। मुळांचा उल्लेख दर्शवितो माऊलींची चेतना प्रकृतीशी एकरूप झाली आहे। वारकरी संप्रदायात या समाधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। दरवर्षी कार्तिकी एकादशीला आळंदीला लाखो भाविक जमतात आणि माऊलींच्या पादुका पंढरपुराच्या वारीसाठी नेल्या जातात। ही वारी आणि यात्रा माऊलींच्या विचारांचा एक भक्तीचा वारसा जिवंत ठेवतात। 1972 मध्ये एक विवादास्पद घटना घडली, जेव्हा काहींनी समाधी उघडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे वारकरी संप्रदायात असंतोष निर्माण झाला। पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, माऊलींच्या समाधीचे पावित्र्य आणि त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य यांच्याशी कोणतीही छेडछाड सहन केली जाणार नाही। मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे हे रहस्य आपल्याला त्यांच्या चिरस्थायी आध्यात्मिक सामर्थ्याची आठवण करून देते। संत एकनाथांच्या स्वप्नातील पिंपळाच्या मुळांचा उल्लेख दर्शवितो की माऊलींचे विचार आजही आपल्या हृदयात समाजात रुजलेले आहेत। त्यांचे तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव आपल्याला भक्ती, ज्ञान आणि समाजसेवेचा मार्ग दाखवते। त्यांची समाधी आपल्याला शिकवते की खरी भक्ती म्हणजे स्वतःला विश्वाशी एकरूप करणे। माऊलींच्या शिकवणीमधून प्रेरणा घेऊन आजही आपणही भक्तीत रमूया, समाजासाठी कार्य करूया। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नम्र नमन। येथे विश्वाचे माझे घर, भूतांचे पाठीराखी कर। धन्यवाद आणि पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।